नमस्कार मैत्रिणींनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. पाठीमागचा बॅकचा डिझाईन आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे बॅक साईडचा पॅटर्न कट करून घेतला आहे. त्यासाठी तुम्हाला जेवढी काय उंची असेल ब्लाऊजची तुम्हाला तिथे घ्यायची आहे. माझी इथे 14 इंच उंची आहे. मी 14 इंच घेतलेली आहे. 1 इंच आपल्याला इथे मार्जिनचा ॲड आहे. त्यानंतर इथे शोल्डर मी 6 इंच घेतलेले आहे आणि मुंढासुद्धा मी 6 इंचच घेतलेला आहे. इथे मी बोटनेकचं ब्लाऊज बनवणार आहे. त्यासाठी मी मुंढा 6 इंच आणि शोल्डर 6 इंच घेतलेला आहे. गळा आपल्याला इथे 3 इंच रुंदी घ्यायची आहे आणि 3 इंच लांबी घ्यायची आहे गळ्याची. इथे छातीचा चौथा भाग 8 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतलेला आहे. आता आपल्याला खालच्या गळ्यासाठी 1.5 इंचाची खूण करायची आहे. तुम्ही इथे 2 इंचावरती सुद्धा खूण करू शकता आणि विड्थमध्ये मी 3.5 इंच घेतलेला आहे. 3.5 इंच घेऊन आपल्याला जे काही आपल्याला खालच्या साईडला पट्टी ठेवायची आहे त्यासाठी पाव इंच मार्किंग करून आपल्याला इथे 5.5 इंचावरती गळ्याला मार्क करायचे आहे. खालचा गळा तुम्हाला जर खूप जास्त डीप असा हवा आहे तर तुम्ही 6-6.5 इंच त्यापेक्षा सुद्धा जास्त घेऊ शकता. इथे मी 5.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला एक बॉक्स तयार करून गोल असा वरच्या साईडने आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने आकार देऊन ही पूर्ण मार्किंग कटिंग करून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपल्याला जशास तसे ठेवायचं आहे आणि वरच्या साईडला गोल असा आकार द्यायचा आहे. हे मी कट करून घेत आहे. आता हे पूर्ण पॅटर्न आपल्याला अस्तरवरती ठेवून स्टिच करायला घ्यायचं आहे. वरचा सुद्धा गळा आपण कट करून घेऊया. आता हे अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. हे पूर्ण आपण एका अस्तरवरती ठेवून पॅटर्न आता आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे. आपल्याला इथे अस्तरचा कपडा जशास तसा ठेवायचा आहे आणि वरची पीस जी आहे ना ती अस्तरवरती सेट करून आपल्याला इथे गळ्याला स्टिच करायचं आहे. अगोदर आपल्याला खालचा गळा स्टिच करायचा आहे, मग आपल्याला वरचा गळा स्टिच करायचा आहे. त्यासाठी मी तिन्ही चारी साईडनी पिन्ना लावून घेतलेल्या आहेत, जेणेकरून आपला कपडा हलणार नाही, आपली शिलाई व्यवस्थित बसणार आहे. त्यासाठी मी इथे पिन्ना लावून घेतलेल्या आहेत. आता आपण पूर्ण गळ्याला शिलाई करून घेऊया. पूर्ण गळ्याला शिलाई झाल्यानंतर आपल्याला हे मधलं कापड कट करायचं आहे. आता आपला इथे गळा स्टिच करून झालेला आहे. आता इथे एक आपण छोटा कट मारूया आणि मधला अस्तर जे आहे ना पूर्ण कट करून घेऊयात. आपल्याला इथे कडेचा कपडा अस्तरचा कपडा कट करायचा नाही, फक्त आपल्याला जे आपली खालची पीस आहे ना ती कट करायची आहे. जो मधला भाग आहे तोच कट करायचा आहे आपल्याला, कुठेही शिलाई कट करायची नाही आपल्याला. आपल्याला इथे कडेने 2-3 असे कट मारायचे आहेत. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने कट मारायचे आहेत आणि इथे आपल्याला शिलाई कट करायची नाही, फक्त आपल्याला जो मधला एक्स्ट्राचा कापड आहे ना तोच कट करायचा आहे. शिलाई कट होऊ द्यायची नाही आपल्याला इथे. आता आपण हे पूर्ण अस्तर खालच्या साईडने पलटून घेऊयात आणि गळ्याला आपण इथे फिनिशिंग देऊन घेऊयात.
गळा पलटवल्यानंतर आपल्याला इथे गळ्याच्या सर्व साईडनी दाबटीप देऊन गळ्याला फिनिशिंगनी तयार करायचं आहे. गळ्याच्या चौकोनी बाजूला आपल्याला दाबटीप देऊन गळ्याला व्यवस्थित सेट करायचं आहे. जिथे काही कपडा आपला कमी जास्त होत असेल तर ते आपल्याला खेचून इथे गळ्याला एकदम स्ट्रेट असा आकार देऊन एकदम फिनिशिंगने तयार करायचा आहे गळा. हे पहा, अशा पद्धतीने आपला गळा किती फिनिशिंगने तयार झालेला आहे. आता आपण हे वरचा सुद्धा गळा अशाच पद्धतीने स्टिच करून घेऊयात. नंतर आपल्याला इथे या गळ्याला एक क्रॉस पट्टी बसवायची आहे आणि प्लेट मारून घेऊन तो गळा पलटी करून घ्यायचा आहे. हे आपण कट करून घेऊयात. आता यावरती मी डबलचं एक्स्ट्रा टिप मारलेली आहे, जेणेकरून आपला कापड कुठेही जर कमी जास्त झाला असेल किंवा आपली शिलाई लूज पडली असेल तर ती तुटणार नाही, ह्यासाठी मी डबल टिप मारून घेतलेली आहे. हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. आपण खालच्या साईडनी स्टिच करून घेऊयात. खालच्या साईडने इथे मी एक दाबटीप देत आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक पट्टी बसवून घ्यायची आहे. इथे मी साईडने पूर्ण शिलाई करून घेत आहे. आपल्याला चारही बाजूने पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. अस्तराला व्यवस्थित सेट करत इथे आपल्याला पूर्ण शिलाई करायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी एक्स्ट्राचं कापड सगळं कट करून घेत आहे. दोन्ही साईडला आपल्याला तसंच करायचं आहे. एक्स्ट्राचं कापड आपल्याला दोन्ही साईडचं कट करायचं आहे. कुठे जर अस्तर काही कमी जास्त असेल, ते दिसत असेल तर ते आपल्याला कट करायचं आहे. आणि आता इथे आपल्याला ब्लाऊजचं सेंटर काढून इथे आपल्याला टक्सची मार्किंग करायचं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजचं सेंटर काढा तुम्ही सुद्धा आणि इथे आपल्याला 4 इंचवरती 3.5 इंचवरती इथे टक्स द्यायचा आहे. दोन्ही साईडला मार्क झाल्यानंतर इथे मी टक्ससाठी अर्धा इंच घेत आहे. दोन्ही साईडने अर्धा इंच घेऊन इथे आपल्याला टक्सचे पॉईंट काढून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही टक्स आता स्टिच करत आहे. आपल्याला अगोदर अशी स्ट्रेट स्टिच मारायची आहे, कारण का इथे आपला अस्तरचा कपडा हा व्यवस्थित सेट होईल, ह्यासाठी आपल्याला एक अगोदर स्टिच देऊन घ्यायची आहे. ही एक महत्त्वाची टिप्स आहे आपली. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून जिथे काही मार्किंग असेल आपली तिथे आपले टक्स जोडून घ्यायचे आहेत. आता ब्लाऊज सरळ करून घेऊन आपल्याला ह्या साईडने सुद्धा टक्स द्यायचा आहे. दोन्ही टक्स झाल्यानंतर आपल्याला खालच्या साईडने फिनिशिंगची पट्टी देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आपला गळा हा तयार झालेला आहे. इथे मी फिनिशिंगची पट्टी दिलेली आहे. तुम्ही सुद्धा इथे कडेने फिनिशिंगची पट्टी देऊन घ्यायची आहे. आपल्याला आता इथे वरच्या गळ्याला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1.5 इंचाची इथे क्रॉस पट्टी काढलेली आहे. आता ही पट्टी मी वरच्या गळ्याला स्टिच करून घेत आहे. अशाच पद्धतीने स्टिच करायचं आहे. आपल्याला गळ्याला कुठेही खेचायचं नाही. अलगद अशा हाताने इथे क्रॉस पट्टी स्टिच करायची आहे.
ही पट्टी आपल्याला क्रॉसमध्ये काढायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित अशी खालच्या साईडने पलटली जाईल. इथे मी पूर्ण गळ्याला कट्स मारून घेत आहे. आपला गळा हा व्यवस्थित पलटेल ह्यासाठी पूर्ण गळ्याला कट लावून घ्यायचे आहेत. ह्यावरती आणखी एक स्टिच देत आहे मी, कारण का आपला जे काही आपली शिलाई असेल ती तुटणार नाही, ह्यासाठी मी आणखी एक स्टिच लावून घेत आहे. वरनं आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. आपली पट्टी ही व्यवस्थित खालच्या साईडने पलटेल, कुठेही आपली पट्टी जी असेल ती दिसणार नाही वरच्या साईडने, त्यासाठी आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. दाब टीप देऊन झाल्यानंतर इथे आपल्याला वरच्या जो अस्तरचा कपडा आहे ना, त्यावरती सुद्धा एक टीप मारून घ्यायची आहे. इथे आपला कपडा असा व्यवस्थित सेट करत कुठेही दिसणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथे दाब टीप देऊन घ्यायची आहे. पूर्ण गळ्याला फिनिशिंग झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. तुम्हाला सुद्धा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.